Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलाय। देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा आहे। मुख्यमंत्री पदाबाबत मोदी आणि शहांचा निर्णय मला मान्य, शिंदेंचं वक्तव्य। महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार, भाजपच्या मुख्यमंत्र्यांना आमचं पूर्ण समर्थन। फडणवीसांच्या सीएम पदाला एकनाथ शिंदेंचा पाठिंबा। नाराज होऊन आम्ही रडणारे नाहीत, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत काम करत राहू। एकनाथ शिंदेंकडून नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे आभार। मोदी आणि शहांना कॉल केला, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य आहे आणि मी आणि शिवसेना कायम तुमच्या सोबत असल्याचं सांगितलं। सीएम पदावरून माघार घेताना एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण। एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं स्वागत, माहिती म्हणून त्यांची भूमिका सर्वात मोठी। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचे आभार। ठरल्यावर तुम्ही रडीचा डाव टाकत खेळता, कर्नाटक, झारखंड आणि लोकसभेला ईव्हीएम बरोबर होते का? एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। मुख्यमंत्री कुणीही होऊ द्या, पण मराठ्यांची एकजूट सरकारला घाम फोडणार। मनोज जरांगेंचा इशारा, कुणीही होऊ द्या, येऊ द्यात, मात्र आरक्षण घेणारच आहोत, जरांगेंचं वक्तव्य। नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी 40 मंत्र्यांचे बंगले सज्ज ठेवण्याच्या प्रशासनाला सूचना। प्रशासनाकडून पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी जोरदार तयारी। दोन्ही सभागृहात नव्या खुर्च्या आणि प्रत्येक आमदारासाठी स्क्रीनची सोय। नव्यानं लावलेल्या स्क्रीनवर ऑनलाईन मतदानाची सोय। विदर्भातील संताजी समता परिषदेची फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याची मागणी। बैठकीत मागणी करणारा ठराव एकमतानं मंजूर झाला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। आमचे मुख्यमंत्री हेच आमचे गुरु, कार्यकर्त्यांकडून योद्धा असा उल्लेख असलेले हे बॅनर। फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, भाजपच्या आशाताई बुचके यांचं साकडं। ओझरच्या विघ्नहर गणपती बाप्पाच्या चरणी साकडं। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस व्हावेत यासाठी बंजारा समाजाच्या वतीनं गणरायाकडे साकडं। फडणवीसांच्या बाजूनं समाज उभा आहे। अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष श्रावण चव्हाण यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी पुण्याच्या सारसबागेमधील सिद्धिविनायकाला साकडं। सिद्धिविनायक गणेश मंदिरात होम हवन आणि महाआरतीचं आयोजन। इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाचा बॅनर। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की, असा बॅनरवर उल्लेख। इंदापूरमधील बॅनरची जोरदार चर्चा। जळगावच्या चाळीसगावमध्ये संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद देण्याची बंजारा समाजाची मागणी आहे। बंजारा समाजाकडून सेवालाल महाराजांना भोग लावून साकडं। मला मुख्यमंत्री पदाची अपेक्षा नाही, पक्ष सांगेल त्यानुसार काम करेल, मात्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत। भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून अपेक्षा। ठाकरे गटानं संघटन करून स्वतंत्रपणे लढलं पाहिजे। स्वतंत्र लढण्याबाबत कालच्या बैठकीत अनेकांचा सूर होता। अंबादास दानवेंची माहिती। विधानसभेच्या निकालावर आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र बसून चर्चा करावी। कुणाचं नुकसान कुणामुळे झालं याची पडताळणी होईल। आमदार विकास ठाकरे यांची निकालावर प्रतिक्रिया आहे। काँग्रेस आमदारांनी भाजपात विलीन व्हावं। भाजप आमदार आशिष देशमुख यांचा काँग्रेसला खोचक सल्ला। विधानसभेचा काँग्रेससाठी लाजिरवाणा निकाल आहे। देशमुखांची काँग्रेसवर टीका। काँग्रेसचे आमदार काँग्रेससोबतच राहतील आणि उड्या मारणारेच आता काँग्रेस सोडून गेलेले आहेत। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं आशिष देशमुखांना उत्तर आहे। नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मंथन बैठक पार पडली। नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाचे सर्व उमेदवार पराभूत झाले। आर्थिक उलाढाल आणि ईव्हीएममध्ये घोळ झाल्याच्या तक्रारी। मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यामध्ये तफावतीच्या कुठेच तक्रारी नाहीयेत। संपूर्ण निवडणूक अत्यंत पारदर्शक पद्धतीनेच झालेली आहे। राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांची माहिती। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं भाजप का नाही म्हणत? बच्चू कडू यांचा सवाल। तर आकडेवारी आल्यावर बैठक घेऊन ईव्हीएम संदर्भात भूमिका घेऊ, बच्चू कडूंची भूमिका। अनेक ठिकाणी मतांमध्ये तफावत, कुठेतरी पाणी मुरतंय। ईव्हीएम विरोधामध्ये राजकीय पेच आणि जनआंदोलनाची गरजच आहे, अंबादास दानवेंचं हे वक्तव्य। विधानसभेच्या निकालात ईव्हीएमचा मोठा रोल आहे। जे आमदार कुठेही फिरले नाहीत ते लाखांनी निवडून आलेत। आम्हाला हा निकाल मान्य नाहीये, मनसेचे नेते अविनाश जाधव यांचं वक्तव्य।
सांगलीच्या विटामधील तहसील कार्यालयावर ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि वंचितच्या नेतृत्वाखालील धडक मोर्चा. संतप्त कार्यकर्त्यांकडून प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचं दहन करण्यात आलं आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात फेरमतमोजणीची ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांची मागणी आहे. दरम्यान फेरमतमोजणीसाठी एका बूथसाठी 40,000 रुपये शुल्क आणि जीएसटी भरण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचं सुधाकर बडगुजर यांना पत्र. योगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीच्या फेरमतमोजणीसाठी मनीषा बायकर कोर्टात. शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा बायकर आहेत. वाशिमच्या रिसोड मतदारसंघात 97 टपाली मतदान बाद. कर्मचाऱ्यांनी मतदान करताना चुका केल्यानं मतदान बाद झालंय. कामगार नेते बाबा आढाव उद्यापासून आत्मक्लेश आंदोलन करणार. देशात संविधान आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप आहे. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी योजना म्हणजेच अधिकृत भ्रष्टाचार. बाबा आढाव यांची सरकारवर टीका. महायुती आणि सरकार हे ईव्हीएम सरकार आहे. मतदानामध्ये आणि मतमोजणीमध्ये मोठी तफावत आहे. सचिन खरात यांचा आरोप. रणजितसिंह मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन केदारांची मागणी आहे. बावनकुळेंकडे केदारांची पत्राद्वारे मागणी. रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषदेचे आमदार आहेत. आमदार रोहित पाटलांचे न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिल्डिंगवर झळकलेत फलक. चाहत्यांचा शुभेच्छा देणारा फलक सोशल मीडियावर व्हायरल. जळगावमधील 139 उमेदवारांना निवडणुकीचा अंतिम हिशेब द्यावा लागेल. 26 दिवसात उमेदवारांना हिशेब द्यावा लागेल. हिशेब न दिल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा. पुण्याच्या भोरमध्ये शिवतीर्थ चौपाटी इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवप्रेमींकडून दुग्धाभिषेक. विधानसभा निकालानंतर विजयी उमेदवारांच्या रॅलीत शिवमुद्रेसह सुशोभीकरणाच्या विटांची पडझड झालेली आहे. सोनं आणि चांदीच्या भावामध्ये घसरण सुरूच आहे. सोन्याचा भाव आता 1,400 रुपयांनी तर चांदी आता 1,500 रुपयांनी घसरली आहे. सोन्याचे प्रतितोळा दर 76,200 रुपयांवर. वर्ध्यात विरोळमध्ये श्री समर्थ आबाजी महाराज यात्रा महोत्सव. आबाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात भजनी दिंड्यांचा सहभाग. आळंदीमध्ये कार्तिकी सोहळ्याला सुरुवात. सोहळ्यानिमित्त राज्यभरामधून 2 ते 3 लाख भाविक आळंदीमध्ये पोहोचलेत. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. विधानसभेच्या निवडणुका संपताच 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आलाय. नाशिक महानगरपालिकेकडून 7,000 कोटींचा आराखडा तयार. साताराच्या कराडमध्ये राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक प्रदर्शनाच्या मंडपाचं भूमिपूजन. 6 डिसेंबरपासून प्रदर्शन सुरू होणार आहे. परभणीतील घोड्यांची रेवाल चाल स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेला मोठा प्रतिसाद. विजेत्यांना रोख रकमेसह चांदीचे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. अंबेजोगाई येथील 3 दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह. रक्तानं काढलेलं भव्य चित्र, भावचित्र आणि धान्यापासून काढलेली रांगोळी हे प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचं भूमिपूजन. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटलांच्या उपस्थितीत भूमिपूजन. रत्नागिरीतील सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या राज्यनाट्य स्पर्धेला सुरुवात. आता या स्पर्धेत रत्नागिरीत विभागामध्ये 8 नाटकांमध्ये चुरस बघायला मिळणार आहे. राज्यात पुढील 3 महिने चांगल्याच थंडीचं असणार आहेत. चाहूल असेल. चक्रीवादळाचा काळ संपल्यानं आता थंडीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यानंच थंडी वाढण्याचा अंदाज आहे. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान घसरलंय. मागील 8 दिवसांपासून थंडीत कमालीची वाढ झाली आहे. तर महाबळेश्वर शहरामध्ये किमान 12 ते 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुका गारठलाय. नाशिकच्या निफाडमध्ये तब्बल 8.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. यंदाच्या हंगामामधील राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद. कोकणातही गुलाबी थंडीची हुडहुडी. रत्नागिरीच्या कुरबुडी या खाडीपट्ट्यात दाट धुक्याची चादर. डोळ्यांचा पारणा फेडणारी ड्रोनची दृश्य खास टीव्ही9च्या प्रेक्षकांसाठी. गोंदिया जिल्ह्यातील तापमानात घसरण. जिल्ह्यात काल सर्वात कमी 12.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. जागोजागी शेकोट्या पेटल्यात. वाशिममध्ये बीएसएनएल कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. स्वेच्छा निवृत्ती योजना बंद करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे. पुण्याच्या भोरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात पुण्याच्या भोरमध्ये जनजागृती कार्यक्रम. महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणासाठी गावागावात विविध उपक्रम. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील तोराडी खमळगाव या रस्त्याची दुरवस्था. मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष. राज्यात कीटकांमुळे पसरणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढलाय. वर्षभरात डेंग्यूमुळे 26 जणांचा मृत्यू तर हिवतापानं 20 जण दगावले.
राज्यात 21व्या पशुगणनेस सोमवारपासून सुरुवात. मोबाईल ॲपचा वापर करून गणना होणार आहे. पशुगणनेमध्ये जनावरांच्या जाती उपजातींचा देखील नोंद होती. सोलापूरच्या माढ्यात 2 एकर सीताफळ बागेवर शेतकऱ्यांना चालवलेला जेसीबी भाव मिळत नसल्यानं सीताफळ बागेवर जेसीबी चालवला. 2.5 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान. भंडारा जिल्ह्यातील 128 धान खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी परवानगी, तर त्यापैकी 76 केंद्रांवर धान खरेदी केंद्राला सुरुवात झाली आहे. जालन्याच्या बदनापूरमध्ये तूर आणि हरभरा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, रोगापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून औषध फवारणी सुरू झालेली आहे. कृषी विभागानं मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. लातूरच्या मांजरा धरणातून 20 डिसेंबरनंतर शेतीसाठी पाणी पुरवठा होणार आहे. धरणात मुबलक पाणी असल्यानंच कॅनलद्वारे शेतीला पाणी देणार. नांदेड जिल्ह्यात 1,68,127 हेक्टर रब्बी पिकांची पेरणी, 1,28,655 हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झालेली आहे. सांगलीच्या तासगाव अर्बन बँकेच्या शाखेमध्ये चोरीचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून तपास. नाशिकच्या येवला शहरात चोरांचा सुळसुळाट, 1.5 ते 2 कोटी रुपयांच्या पैठण्या घेऊन चोरट्यांनी पोबारा केलाय. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पालघरमध्ये आरोग्य सेवेच्या भोंगळ कारभारामुळे गर्भवती मातेसह बाळाचा मृत्यू झालाय. रुग्णवाहिका न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमधील बाराभाटी शिवारामध्ये धानाच्या पुंजण्यांना अज्ञात व्यक्तीकडून आग, आगीमध्ये शेतकऱ्याचं नुकसान. साताऱ्याच्या पोवई नाका परिसरात दुकानाला भीषण आग, नागरिकांनी सतर्कता दाखवल्यानं आग आटोक्यात आली. आगीमुळे दुकानातील साहित्य मात्र जळून खाक झालंय. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये आरबी व्यायामशाळेत जुगार चालत असल्याचा प्रकार उघडकीस. नगरपालिकेनं व्यायामशाळेला ठोकले टाळं. माजी नगरसेवक रफिक सेठसह अन्य जणांवर पोलिसात गुन्हा दाखल. चंद्रपूरच्या विसापूरमध्ये पक्षी तस्कराच्या घरावर वनविभागाचा छापा, अधिकाऱ्यांच्या ताब्यातून 86 बाराबुकी पक्ष्यांची सुटका झालेली आहे. गोंदिया शहरातील कुंभारटोले परिसरामध्ये घरफोडी करून 72,000चा ऐवज लंपास, गोंदिया पोलिसांकडून तपास सुरू. जालना जिल्ह्यातील देवमूर्ती भागामध्ये अज्ञातांकडून वाहनाची तोडफोड, जालना पोलीस ठाण्यात टवाळखोरांविरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका अभ्यासिकेमध्ये तरुणांकडून विदेशी गांजाची विक्री, पोलिसांकडून 4,28,000चं अंमली पदार्थ जप्त, एकाला पोलिसांकडून अटक. ग्लोबल समिटसह न्यूज 9 कडून सॅटेलाइट चॅनल पुन्हा सेवेत. TV9 नेटवर्कचं इंग्रजी चॅनल सुरू करण्यासाठी आजच तुमच्या DTH आणि केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim?